ज्ञानेश्वर कडव जबरदस्त इनिंग त्यांची राहिली आहे. एकाच मॅच मध्ये 2 अर्धशतक कंप्लीट या माळशेज प्रीमियर लीग 2024 च्या महारण संग्रामामध्ये. रोशन पवार आरपीया त्यांची कामगिरी कशा प्रकारे राहते. पहिल्या मॅच मध्ये विजय मिळवला या दोन्ही संघांनी. आता कोण विजयी होणार हे पाहणं महत्वाचा. गोलंदाजी ट्रॅक वरती राम भांडे दिसत. संदीप घोरडसर देखील या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आज देखील आले होते. काल देखील आले होते. तर काल एक खेळाडू म्हणून आले होते. नक्कीच स्पर्धेचे शिल्पकार ते देखील. गोलंदाजी ट्रॅक वरती राम भांडे. छोटा पॅक बडा धमाका. पंचांच्या भूमिकेमध्ये असतील राजेश मिरकोडे सर. चला पंच लेट्स प्ले. पंचांचा हिरवा कंदील लेट्स प्लेचा इशारा. गोलंदाजी ट्रॅक वरती केबी अर्थात कैलास भांडे. गोलंदाजी ट्रॅक वरती राम भांडे. पहिला बॉल इथे बॅकफूटला गेले. जबरदस्त स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये क्षेत्ररक्षण सुंदर. फेकी थोडीशी खराब पाहायला मिळते. लगेच संधीचं सोनं केलं. एक धाव कंप्लीट. एक धाव कंप्लीट आणि इथे सिंगल न संघाचं खातं ओपन होईल 22च्या स्वरूपानं. रोशन पवार उजिवले गावाचा पाबर इटारा. त्याची कामगिरी कशा प्रकारे राहते आज या माळशेज प्रीमियर लीग 2024 च्या थरारामध्ये. स्ट्रायकर एंड वरती रोशन पवार आरपी. तर दुसऱ्या बाजूला राम भांडे. छोटा पॅक बडा धमाका आहे. पहिल्या मॅच मध्ये एका बाजूला टीम मानिवली, दुसऱ्या बाजूला माई 11 आंबेडे. जबरदस्त बॅटिंग राहिली आहे गोविंद बुगडाची. आता त्याची कामगिरी कशा प्रकारे राहते. गोलंदाजी ट्रॅक वरती राम भांडे. साठी हा बॉल जबरदस्त चेंडू हाताळला आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता होती.
गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं. यॉर्करलँड डिलिव्हरी जबरदस्त चेंडू राम भांडे. दुसऱ्या बाजूला तितक्याच ताकदीचा फलंदाज आहे ज्याच्या फलंदाजीतून त्यांना अख्ख्या मुरबाड तालुक्यामध्ये आपल्या नावाचा डंका वाजवला. इथे देखील फटका सुंदर आहे. फटका दमदार आहे. चेंडू जाईल सीमारेषा पार. या चेंडूवरती 4 चौकार. आमचे परम मित्र सिद्धार्थ लोखंडे ते देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं करूयात सहर्ष स्वागत. इथे देखील सुंदर चेंडू हाताळलाय राम भांडे. जबरदस्त गोलंदाजी. एक चौकार आला त्यानंतर लगेचच कमबॅक. धावसंख्या फलकावरती 5 धावा आहेत. नकुल भांडे सर काहीतरी काहीसा कानमंत्र देत आहेत गोविंद उघडाला. त्याने कॅचेस देखील थोडासा ड्रॉप केला मात्र इनिंग जबरदस्त राहिली आहे त्याची. आयकॉन माय 11 टीम मुंबई या टीमचा. रोशन पवार साठी इथे लाऊड अपील केली जाते मात्र पंचांनी सांगितले की नाही आणि लेग बायच्या स्वरूपानं 1 धाव कंप्लीट होईल. धावसंख्या फलकावरती 6 धावा. 6 नाव ऑन द बोर्ड. 6 धावा फलकावरती आहेत. राम भांडे जबरदस्त गोलंदाजी करतोय. 5 चेंडू हाताळलेत. धावा खर्च केल्यात 6. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत. इथे देखील फटका सुंदर सजवला. तिथे क्षेत्ररक्षण सुंदर राहिला. 1च धाव. एकापेक्षा अधिक मिळणार नाही. षटकाची समाप्ती. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फटक्यावरती बिनवाद 7-7 नवंद बोर्ड. दुसऱ्या षटकामध्ये कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल हे सगळ्यात महत्वाचं आहे. तोपर्यंत देऊया DJ श्रावणीला संधी. अरुण गीते. अरुण गीते गोलंदाजी ट्रॅक वरती दिसतोय. रोहित चव्हाण देखील इन ऍक्शन मध्ये. इथे बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि यष्टीरक्षकाकडनं थोडीशी फंबल होताना बॅट बोलतात. बाईच्या स्वरूपाने 1 धाव इथे कंप्लीट होईल. धावसंख्या धाव फलकावरती 8 नाव ऑन द बोर्ड. सुनील माळी सर यष्टीरक्षकात या संघाचे संघ मालक आहेत. नकुलजी भांडे आणि सुनीलजी माळी ते देखील इन ऍक्शन मध्ये आहेत. इथे लाऊड अपील. रोहित चव्हाण कडनं चुकी होताना पाहायला मिळते. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय पण मात्र इथे दरम्यान धावा कंप्लीट होतील. 2 आणि 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती 10 धावा. धावसंख्या फटकावरती 10 धावा आहेत. स्ट्रायकर एंड वरती रोशन पवार. आरपी त्याची कामगिरी कशा प्रकारे राहते. रोशन साठी हा बॉल सरपंडी आणि इथे डॉट बॉल आलेला. 10 धावा आहेत. बॅट्समन करेल तर करेल काही असा चेंडू जर आला तर.
मात्र कौतुक करायला पाहिजे ज्या प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अरुण गीते करतोय. मगाशी त्याच्या गोलंदाजीवरती 3 कॅचेस ड्रॉप झाल्या. इथे बॅटच्या स्लॉट मध्ये जसा स्लॉट मध्ये आला तसा पाठवला पार्किंग मध्ये सिक्सर. जशी जशी मॅच रंगामध्ये येते ना तसं तसं आमचा डीजे ऑपरेटर तुषार मडगे तो देखील रंगामध्ये येतोय. षटकार आले. षटकाराच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 16 16 द बोर्ड. अजून मात्र एकही विकेट गमावली नाही. हा प्लस पॉइंट ठरेल का टीम जे हनुमान उजवलेचा. पहिली मॅच दोन्ही संघ जिंकलेत. इथे देखील फटका सुंदर आहे लॉंग द कार्पेटच्या साह्यानं. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसरी धाव इथे कंप्लीट केली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या फटकावरती 18 1 आणि 8 18. गोलंदाज तयार. इथे फटका सुंदर सजवलाय. ऑन साइडला खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक गोविंद उघडा ऐकून सुनील माली थोडेसे फंबल होताना पाहायला मिळतात. याच्या अगोदर जो षटकार आला त्या षटकारासाठी महेशजी पवार यांच्याकडनं 200 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. तो सूरज कापडीकडे जमा आहे आणि सूरज कापडी आमच्या समालोचन कक्षामध्येच आहे. मॅच नंतर त्याचा कलेक्ट करून घ्यायचं. धावसंख्या धाव फलकावरती 19. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकाचा विचार केला तर 7 धावा होत्या. थोडस मागडं षटक ठरतोय आणि धावसंख्या फटकावरती 19. या षटकामध्ये 12 धावा खर्च केलात अरुण गीतेनं. सुनील माळी सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करतात. कारण मग अशा कॅचेस जर थोडासा स्कोर कमी असता रॉयसर तर खूप महागडं पडला असता. कारण ज्ञानेश्वर कडव ज्या प्रकारची फलंदाजी करत होता ना अक्षरशः गोलंदाजाला प्रश्न पडला होता की गोलंदाजी करायची कुठे. पण मात्र अभय सराईनं ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे जबरदस्त कामगिरी राहिली आहे. तब्बल 23 चेंडूंमध्ये 50 धावा त्यांनी कंप्लीट केल्यात. आता मात्र राम बांडे गोलंदाजी ट्रॅक वरती. स्ट्रायकर एंड वरती रोशन. हा बॉल जबरदस्त व्हेरिएशन आहे गोलंदाजाकडे. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. पहिलाच बॉल निर्धाव. रोशन पवार आणि गोविंद उघडाचा विचार केला तर 19 बॉल मध्ये 54 केलात. कारण संघाचा आयकॉन गोविंद उघडा आहे. एक यशस्वी कर्णधार म्हणून सुनील माली यांच्याकडे पाहिलं जातं. इथे एक धाव कंप्लीट. दरम्यान एक धाव इथे कंप्लीट झाली. धावसंख्या फलकावरती 20 धावा. 29 ऑन द बोर्ड. वीस धावा धाव फलकावरती आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. वेळ वाचवणं सगळ्यात महत्वाचं राहील. हो सर टायमर लावलाय. गोलंदाजी ट्रॅक वरती ज्याच्या नावाचा उल्लेख आपण करत होतो छोटा पॅक बडा धमाका राम बांडे आणि स्ट्रायकर एंड वरती कैलास बांडे. कैलास बांडे फटका फसला. डाऊन द बॉल. जबरदस्त कॅच. जबरदस्त झेल आणि कैलास बांडे फेल. विकेट्स
पतन धक्का क्रमांक पहिला. केबी कैलास भांडे आणि अरुण गीतीच्या माध्यमातून जबरदस्त झेर पाहायला मिळाला. कैलास भांडे बॅक टू द पवेलियन. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. राजेश देसले माइन फ्रॉम उजिवळे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होता. त्याची कामगिरी कशा प्रकारे राहतीय हे पाहणं सगळ्यात महत्वाचा. राम भांडेला विकेट मिळतीय. त्याचबरोबर टोकावडे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच किरणदादा पवार यांचे इथे शुभागमन होतं. त्यांचं करूयात माळशेज प्रीमियर लीग 2024 मध्ये सहर्ष स्वागत. दादा विनंती आहे येऊन आमच्या व्यासपीठावरती स्थान बनवा. धावसंख्या धावफलकावरती 20 धावा आहेत. राम भांडे जबरदस्त गोलंदाजी करतोय. लाजवाब. बॅटर तयार आहे. इथे देखील मोठा फटका आडव्या बॅटने खेळायचा आहे. मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. दरम्यान षटकाची समाप्ती. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 20 आणि राम भांडेच्या गोलंदाजीचा जर विचार केला तर एकच धाव त्याने खर्च केली आहे आणि एक विकेट देखील मिळवून दिलंय. आणि त्यात एक विकेट अर्थात काय तर मोठा मासा त्याने गळाला लावलेला आहे. शेवटचे 18 चेंडू. धावसंख्या धावफलकावरती 18. मी मागाशी सांगितलं की सुनील माळी हे यशस्वी कर्णधार आहेत. तर माळशेज क्रिकेट असोसिएशनचा विचार केला तर सर्वाधिक पारितोषिक या टीमच्या नावावरती आहेत. एक गाव एक संघ, माही 11 आंबेळे, द्वितीय क्रमांकावरती टोकावड्या. धावसंख्या धावफलकावरती 20 आहेत. चेंडू कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल? अरुण गीते आमच्या ऑफिशियल स्कोरर विशाल तुपे सर. इथे फटका सुंदर सजवलाय. तिथे क्षेत्ररक्षक जबरदस्त क्षेत्ररक्षण राहिलेलं आहे आणि दुसरा दावेचा कॉल. विकेट येईल का? पंच कळवतील. पॉपिंग क्रीज वरती बॅटर सेफ आहेत. इथे देखील फटका सुंदर सजवलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एकदा कंप्लीट. दुसरा धावेचा कॉल. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. धावसंख्या फटकावरती 24. जबरदस्त गोलंदाजी राहिले. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका येऊन देत नाहीये. हे सगळ्यात महत्वाचा. इथे देखील फटका सुंदर सजवलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. थोडस फंबल होताना पाहायला मिळतं. तिसरा धावेचा कॉल होईल का? नाही. थोडस फंबल नक्की झाले होते. मात्र फेकी सुंदर राहिली आणि धावसंख्या फटकावरती 26.
26 now on the board. स्ट्रायकर एंड वरती रोशन पवार, त्याची इनिंग महत्वाची राहील. इथे फटका आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षण जबरदस्त राहिला आणि इथे एकच धाव कंप्लीट होईल. धावसंख्येचा फलकावरती 28 धावा आहेत. 27 धावा, माफ करा, 27 धावा आहेत. गोलंदाज तयार आहे. इथे मोठा फटका मारायचा आहे. थोडस फंबल, विकेट येईल का? आणि इथे पाहायचं पंच कळवतील की पॉपिंग क्रीज वरती बॅटर सेफ आहे. धावसंख्या फलकावरती 22च्या रूपाने एक धाव कंप्लीट होईल आणि धावसंख्या विशाल सर 28 धावा फलकावरती. स्ट्रायकर एंड वरती रोशन पवार, त्याची कामगिरी कशा प्रकारे राहते? मोठा फटका येईल का? इथे मोठा फटका मारायचा आहे. लाईन आणि लेंथ खराब आहे. लेग स्टिकच्या बाहेर. पंचांचा अवंतरचा इशारा. इट्स अ वाईड बॉल. इथे बॅटच्या स्लॉट मध्ये, जसा स्लॉट मध्ये आला तसा पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये. सो एलिगेट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. डीजे चला स्पीडअप द्या थोडस. थँक्यू. संख्या 35. धावसंख्या 35 धावा आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती अभय सराई.
राज स्ट्रायकर एंड वरती या. पहिला बॉल आणि सुंदर चेंडू हाताळला, जबरदस्त. गोलंदाज तयार आहे. इथे मोठा फटका मारायचा, फटका फसलाय. तिथे क्षेत्ररक्षक, बनतील दर्शक. एक टप्पा घात, चेंडू सीमारेषा पार. राजच्या बॅट मधून येतोय हा 4. थँक्यू डीजे. गोलंदाज तयार आहे. चौकानंतर इथे फटका, वा नजाकत. तिथे क्षेत्ररक्षक, बनतील दर्शक. दिली आमच्या कॅमेरामॅनच्या स्टँडला सलामी. 6. महेश पवार कडनं या षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज जमा झालेला आहे. इथे देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न आहे. तिथे गोविंद उघडा, त्याच्या आवाक्याच्या बाहेर. एक टप्पा का, चेंडू सीमा पार. 4. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती राजेश देसले ऑन फायर. इथे मोठा फटका मारायचा आहे. इट्स अ वाईड बॉल. पंचांचा अवंतरचा इशारा. धावसंख्येचा फटकावरती 50 संघाचं अर्धशतक कंप्लीट. 50 अप. गोलंदाज तयार आहे. इथे पूर्णपणे सफल झाले होते, बसले होते. बैठक शॉट मारायचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. दरम्यान 50 धावा धाफळकावरती आहेत आणि 5वं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती अभय सराई स्ट्रायकर एंड वरती. सिक्सर किंग. इथे मोठा फटका मारायचा, फटका बसलाय. दीपेश पवार 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात. धावसंख्येच्या फटकावरती 52 धावा 5व्या षटकाच्या समाप्तीनंतर. 52 धावा फटकावरती अजून देखील 6 चेंडू शिल्लक आहेत. काय जबरदस्त इनिंग राहिली राजेश देसलेची. फिल्डिंग सेट होईल तोपर्यंत देऊयात आमच्या डीजे श्रावणी
तुषार मडके सरांना संधी. सुभाष दादा गायकर कल्याण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष ते देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं करूयात वेलकम. दादा या आपण देखील या व्यासपीठावरती येऊन स्थान बनवा. तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे या माळशेज प्रीमियर लीगच्या महारणसंग्रामामध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती उत्तम आलाय. त्याची कामगिरी कशा प्रकारे राहते उत्तम साठी. हा बॉल पहिलाच बॉल. वा व्हाट अ ब्रिलियंट स्ट्रोक. जसा स्लॉट मध्ये आला तसा फेकून दिला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. प्रत्येक मॅच हाय व्होल्टेज होती है. सब उजवले संघाचा हा पॉवर हिटर आयकॉन आहे रोशन पवार. उत्तम गोलंदाजी ट्रॅकवरती पहिल्या चेंडूवरती षटकार. त्यानंतर हा बॉल जसाच तसे प्रति उत्तर मैदानाच्या आतमध्ये. षटकार आल्यानंतर लगेच डॉट बॉल. मात्र विशाल सर हे विसरून चालणार नाही की गोविंद उघडा त्या टीम मध्ये, कारण त्यानं 19 बॉल 54 खेळलात. इथे देखील वा जबरदस्त कमबॅक कशा प्रकारे करायचं उत्तमला चांगलं माहिती आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आला त्यानंतर लगेचच 2 चेंडू लगातार चेंडू आलेले आहेत. कमबॅक मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतो. रोशन पवार ना स्ट्राईक. इथे फटका सुंदर आहे. तिथे क्षेत्ररक्षक त्याच्या आवाक्याच्या बाहेर. एक टप्पा का चेंडू ऑन साइडच्या सीमारेषा पार. 4. शिरवली मानवली टीमचे कॅप्टन आणि बंड्या बॉईज टोकावडे या टीमचे कॅप्टन. धावसंख्या धावफलकावरती 62 62 धावा. रोशन पवार वैयक्तिक 39 वरती खेळतोय. 11 धावांमध्ये त्याची हाफ सेंचुरी ते कंप्लीट होईल. मात्र त्या 11 धावा येतील का हे पाहणं महत्वाचा. वा वा अक्षरशः गोलंदाजांना घाम फोडला या फलंदाजच्या बाहेर. पंचांचा अवंतरचा इशारा. धावसंख्येकडे जर लक्ष दिलं तर 69 69 ऑन द बोर्ड. इथे फटका फसलाय आणि शेवटच्या चेंडूवरती विकेटचं झालंय पतन. फलंदाज रोशन पवार येतोय माघारी. धावसंख्या फलकावरती 69 आहे. विजयाचं समीकरण 36 चेंडू 70 धावा.
रोहित चव्हाण कडे थोडीशी चुकी झाली आहे क्षेत्ररक्षणामध्ये. सर्वजण वाट पाहतात त्यांच्या बॅटिंगची, ती कशा प्रकारे राहते. ज्ञानेश्वर कडव अगदी 2 मिनिटाच्या आतमध्ये रिपोर्टिंग केली नाही, पेनल्टी घोषित केली जाईल आणि एकदा पेनल्टी डिक्लेअर केल्यानंतर कोणाचाही ऐकले जाणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करणं गरजेचं राहील, तुम्ही किंवा तुमच्या संघाचा एक प्रतिनिधी. चला सलामीचे बॅटर संदीप घोरट सर, पेनल्टी डिक्लेअर करायची का ज्ञानेश्वर कडव. ज्ञानेश्वर कडव, शेवटचा ऑफिशियल कॉल, तुम्ही किंवा तुमच्या टीम मधला एक प्रतिनिधी, नाहीतर पेनल्टी घोषित केली जाईल याची नोंद घ्यायची. सो सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, माही 11 अंबेले, उदय निमसे दुसऱ्या बाजूला, गोविंदा उघडा, मास्टर ब्लास्टर, अन्सार शेख इन ऍक्शन मध्ये आहेत का आज 12 तारखेला. गोलंदाजी ट्रॅक वरती रोशन पवार, गोलंदाजी ट्रॅक वरती रोशन पवार, स्ट्रायकर एंड वरती गोविंद बुगडा, मागच्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच ठरलाय गोविंद बुगडा. आता त्याची कामगिरी कशा प्रकारे राहते हे पाहणं महत्वाचा. पहिला बॉल उडवला हवेमध्ये, जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सो इलिग्रेट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ बॉल, ठोकलाय गोविंद बुगडानं सिक्सर. आयकॉन विशाल सर, नवीन चेंडू त्याला मैदानाच्या डायरेक्ट बाहेर फेकून द्यायचं सोपं नसतं, ताकद. इथे दुसरा बॉल, व्हॉट अ ब्रिलियंट कॉट, जबरदस्त झेल, संपलाय गोविंद उघडाचा खेळ. गोविंद उघडा बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर अभय सराई मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो.
अभय सराईची इनिंग महत्वाची राहील. कशा प्रकारे केलं होतं रोशनला सफलता मिळते. रोशन गोलंदाजी ट्रॅकवरती इथे यॉर्कर लेन डिलिव्हरी लाऊड अपील पंचांकडे मागितली जाते बट नाही. इथे डॉट बॉल फलकावरती 6 धावा. तिसरा चेंडू इथे मात्र निर्धाव येताना पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर विकेटचं झालं पतन आणि त्यानंतर हा डॉट बॉल येतोय. विसरून चालणार नाही. रोहित चव्हाण नावाचं वादळ देखील माय 11 टीम अंबेड या टीम मध्ये खेळतो, हे विसरून चालणार नाही. दुसऱ्या बाजूला सुनील माळी सर, खूप वर्षाचा अनुभव आहे त्यांना देखील आहे. मनोज पतारे सर कुठे असते रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. इथे फटका सुंदरसा जबला, तिथे क्षेत्ररक्षक येतील. एकच धाव, एकापेक्षा अधिक मिळणार नाही. धावसंख्या फटकावरती 7 धावा. तीच विशाल सर जर आव्हानाचा लक्षाचा विचार केला तर मापक आहे 70 बनवायचं, पण मात्र कठीण परिश्रम करावे लागतील. मोठाले फटके देखील येणं तितकाच महत्वाचं आहे, कारण गोविंद उघडा माघारी आलाय. आता जिम्मेदारी उदय निमसेवरती आणि दुसऱ्या बाजूला अभय सराई. उदयच्या बॅटमधून मोठा फटका येईल का रोशन पवारच्या विरोधामध्ये. इथे लाऊड अपील, पंचांचा बोटा कशाकडे. विकेटचं पतन, फलंदाज उदय निमसे बॅक टू द पवेलियन. दुसरी सफलता. रोशन पवार 45 बनवल्यात 20 बॉल मध्ये. आता इथे गोलंदाजी मध्ये आपली जादू दाखवतोय. जबरदस्त गोलंदाजी. उदय निमसे स्वतःवरती थोडासा नाराज असेल. सुनील माळी सरांनी संधी दिली होती, संधीचं सोनं करता आलं नाहीये. दीपेश पवार पॉवर हाऊस. वा, आल्या आल्या जबरदस्त दिलाय टोळा, चेंडूला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दीपेश पवारचा ब्लास्ट, सिक्सर. लाशा देखील इथे उपस्थित आहेत. आमचे परम मित्र लाशा, ते उद्याच्या दिवसामध्ये, उद्याच्या रात्रीमध्ये इन ऍक्शन मध्ये असतील. चला, वेळ वाचवणं सगळ्यात महत्वाचं राहील. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 13 धावा आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती तेजस. रविदादा धुमाळ कुठे असतील तर या आमच्या मुख्य मंचावरती. पंच, सामना चालू करून घ्या. अधिकचा वेळ खर्च करतायत, तुम्हाला अतिरिक्त वेळ जर झाला. गोलंदाज तयार तेजस. इथे हा बॉल हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय. थोडस फंबल होताना आपल्याला मिळतात. रोशन क्षेत्ररक्षक सुंदर आहे. स्ट्रायकर रेंड वरती दीपेश पवार. दीपेश पवार, मोठा फटका मारायचा आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये.
इथे बैठी मारायचा होता, पहिले बसला होता, चोपायचा होता, पण मात्र बॅटचा आणि बॉलचा परफेक्ट संपर्क नाहीये. धावसंख्या धाव फलकावरती 14 आहे. विजयी व्हायचा असेल मोठा संघर्ष करावा लागेल. यश देखील त्याला संपादित होतं ज्याच्यामध्ये संघर्ष करायची ताकद असते. त्यामुळे मित्रांनो संघर्ष करणं सोडू नका. इथे देखील मोठा फटका मारायचा आहे, बॅट आणि बॉल संपर्क नाहीये. दीपेश पवार थोडसा शांत राहतो या दोन चेंडूवरती, पण दीपेश पवार नावाच्या वादळाला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. इथे फटका सुंदर स्वतःच्या फलद्रमध्ये क्षेत्ररक्षण एफर्ट चांगले होते. इथे एक धाव कंप्लीट. धावसंख्या फलकावरती 15 धावा. विजयाचं समीकरण अजून 55 बनवायचं. दुसरं षटक मार्गस्थ आहे. इथे चेंडू हवेमध्ये, तिथे क्षेत्ररक्षक आणि झेलबादच्या स्वरूपामध्ये फलंदाज अभय सराई येतोय माघारी. अभय सराई बॅक टू द पवेलियन. बॅटर अरुण गीते मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. गोलंदाजी ट्रॅक वरती विष्णू शेलवले. यानंतर एका बाजूला 40+, दुसऱ्या बाजूला माळशेज यंगस्टार. एक मॅच होणार आहे, हाय व्होल्टेज मॅच यानंतर होणार आहे. स्ट्रायकर एंड वरती दीपेश पवार, नाव स्ट्रायकर एंड वरती अरुण गीते. गोलंदाजी ट्रॅक वरती विष्णू. विष्णूचा पहिलाच बॉल. वाह, जबरदस्त झेल आणि दीपेश पवार होईल फेल. विकेट झालाय पतन, फलंदाज बाद. ज्याचे सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. रोहित चव्हाण मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. त्याची इनिंग महत्वाची राहील. गोविंद सोनू चव्हाण आणि विकी पवार यांच्याकडनं रोहित चव्हाणच्या प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि जर 30 धावा वैयक्तिक बनवल्या तर 3000 रुपये सोनू चव्हाण आणि विकी पवार यांच्याकडनं. थोडीशी माही 11 टीम अंबेले बॅकफुटला दिसते की यशस्वी कर्णधार म्हणून त्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं.
म्हणजे सोहेल दादा माळी. थोडीशी टीम बॅकफुटला अडचणीत आहे, संकटात आहे. अरुण गीते आहे, संकट मोचकाचं काम करेल का? इथे लाईन आणि लेन चेक केली जाईल. पंचांचा अवंतरचा इशारा. धावसंख्या फलकावरती 16 धावा, अजून 54 बनवायचं. रोहित चव्हाण खराब स्पेल. चला मानेवली आणि त्याचबरोबर टोकावडे टीम. बंडू बॉयज इथे डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक कॅच. विष्णू शेलवले, जबरदस्त गोलंदाजी. यानंतर टोकावडे आणि मानिवली मॅच होणार आहे. आयोजकांकडनं सूचना आली आहे, टोकावडे आणि मानिवली टॉस साठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. बॅटर सुभाष मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. माही 11 संघाचा कोणताही खेळाडू जर षटकार खेळत असेल तर सोनू चव्हाण आणि विकी पवार यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. बॅटर सुभाष मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. त्याची कामगिरी कशा प्रकारे राहते? संघ संकटामध्ये असताना संकट मोचकाचे काम तो करेल का, हे सगळ्यात महत्वाचं. इथे फटका सुंदर सजवलाय. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. खैर चेंडू सीमारेषा ओलांडतोय. सुभाषच्या बॅट मधून येतोय हा 4, ठोकलाय चौकार. चेंडू हवेमध्ये, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक. इथे कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. दुसरा धावेचा कॉल आणि इथे दुसरी धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. धावसंख्येच्या फलकावरती 22 धावा. विजयाचं समीकरण 18 चेंडू आणि 48 धावांची गरज. यानंतर माही 11 आंबेड्याचा कोणताही खेळाडू जर षटकार मारत असेल तर पहिले 500 होते, पण मात्र आता 200. 18 चेंडू मध्ये कोणताही खेळाडू जर षटकार मारत असेल तर सोनू चव्हाण आणि विकी पवार यांच्याकडे प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे. चला बंडू बॉईज टोकावडे आणि शिरवली मानवली ज्ञानेश्वर कडव इथे आलेले आहेत. बंडा बॉईज टीमचा कॅप्टन या. इथे लाईन चेक केली जाईल लेगस्टिकच्या बाहेर आणि पंचांचा अवंतरचा इशारा. 23 धावा फलकावरती. 18 चेंडूंमध्ये समीकरण 47 आहे.
अरुण गीते स्ट्रायकर एंड वरती आहे. मोठा फटका मारायचा, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. जर इथे विजय व्हायचं असेल माई 11 अंबेळा या टीमला तर मोठे फटके खेळावे लागतील, कारण टीम थोडी बॅकफुटला आहे. कॅच, इथे देखील विकेट आली आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं, हे खूप महत्वाचं आहे. कॅचेस विन द मॅचेस. आतापर्यंत एक कॅच जय हनुमान उजिवले या टीम कडून ड्रॉप झालेली नाहीये विशाल सर. आणि याच्या अगोदरच्या मॅचचा जर विचार केला माई 11 आणि शिरवली मानवली या टीमचा, तर 4 ते 5 कॅचेस मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप झालेले आहेत. न्यू बॅटर छोटा पॅक बडा धमाका राम भांडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. मांडे मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल उडवला हवेमध्ये, तिथे क्षेत्ररक्षक जबरदस्त झेल. रोशन पवार जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 4 ओव्हरने चित केलाय फलंदाजांना. रोशन पवार ऑन हॅट्रिक. पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट होईल का माळशेज प्रीमियर लीगची? हॅट्रिक जर इथे कंप्लीट करतोय तर किरणदादा पवार यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज मात्र किरणदादा पवार यांच्याकडून देण्यात येईल रोशन पवार साठी. इथे देखील चेंडू हवेमध्ये आहे, तिथे क्षेत्ररक्षक नाहीयेत आणि चेंडू एक टप्पा खात जाईल सीमारेषा पार. ठोकलाय 4. धावफलकावरती इथे डॉट बॉल आलेला आहे. रोशनचा पाय मला वाटतं बॅटला लागला, त्यानं लगेचच बंड्याबॉय टोकावडे आणि शिरवली मानिवली ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचा बंतरचा इशारा. इथं वाईट बॉल. धावसंख्या फटकावरती 28 आहेत, अजून 42 बनवायचे. चला या बंडू बॉईज आणि त्याचबरोबर शिरवली मानिवली
किरणदादा पवार यांच्या शुभास्थापना टॉस करू. चेंडू हवेमध्ये आहे. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक जबरदस्त झेल. रोशन पवार या मॅच मध्ये 5 विकेट्स. हायफाय कंप्लीट रोशन पवार साठी एकदा जोरदार टाळ्या. बॅटिंग आणि त्याची बॉलिंग आवडली असेल तर जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त फलंदाजी. बंडाबाई स्टोकोडेने टॉस जिंकून डिसिजन पेंडिंग ठेवलेला. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय बंडाबाई स्टोकोडे या टीमनं. धावसंख्येच्या फलकावरती 28. बॅटिंग पॉवर प्ले. सोनू चव्हाण आणि विकी पवार यांच्याकडनं सुनील माळी जर षटकार खेळत असेल तर प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. महेश दादा हरड ते देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं करूयात या माळशेज प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. आणि हरेश दादा आळम यांच्याकडनं सुनील दादा माळी यांच्या प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. स्ट्रायकर एंड वरती सुभाष. स्ट्रायकर एंड वरती सुनील माळी. विष्णूचा हा बॉल. चेंडू जाईल सीमा रेषा पार. आणि सोनू चव्हाण आणि विकी पवार आणि निखिल थोंबरे सर कुठे असतील तर या 200 रुपयाचा कॅश प्राइज होतं. माई 11च्या प्रत्येक खेळाडूने जर षटकार खेचला कोणत्याही तर प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज होतं. ते जमा करायचे निखिल थोंबरे सर. या षटकारासाठी 200 रुपये विकी पवार आणि सोनू चव्हाण यांच्याकडनं. धावसंख्या फलकावरती 34 आहेत. अजून देखील 36 बनवायचे 11 बॉल मध्ये. 8 विकेट्स मात्र गमावल्यात माई 11 टीमने. शेवटच्या 2 विकेट्स बाकी आहेत. इथे लाईन आणि लेन पंच आमच्याकडे वळतील. यस इट इज वाईट बॉल. धावसंख्या फलकावरती 35. अजून देखील 35 बनवायचे आहेत 11 चेंडूंमध्ये. तर या चेंडूवरती या 5 चेंडूमध्ये जर 2-3 षटकार जर आले मोठाले फटके तर नक्कीच पकड थोडीशी मजबूत होईल यात शंका नाहीये. इथे देखील लाईन आणि लेंथ खराब आहे. ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा अवंतरचा इशारा. संतोष गडगे लाशा ते इन ऍक्शन मध्ये असतील शो मॅच साठी. 37 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा वाईड बॉल. धावसंख्या 38. माफ करा 37 धावा. 37 धावा फलकावरती आहेत. 11 चेंडू 33 बनवायचे आहेत. फलंदाज तयार.
इथे मोठा फटका मारायचा, निर्धाव चेंडू बऱ्याच कालावधी नंतर. एक दोन जर मोठा फटका आला तर मॅच मध्ये रंगत भरेल यात शंका नाहीये. विष्णू शेलवले गोलंदाजी ट्रॅक वरती. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू, एक धाव कंप्लीट. एकच एकच एकापेक्षा अधिक मिळणार नाही आणि धावसंख्या फलकावरती 38 धावा आहेत. विजयाचं समीकरण अजून 32 बनवायचं. सुनील मालीच्या प्रत्येक षटकारासाठी विकी पवार, सोनू चव्हाण यांच्याकडनं 500 रुपये. इथे लाऊड अपील पंचांकडे केली जाते मात्र नाही. आणि हरेश दादा आळम यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये, म्हणजे एक षटकाराने 1500 रुपये. इथे देखील विकेट आली आहे. सुनील माली बॅक टू द पवेलियन. मला वाटतं 9 विकेट्स गमावल्यात, शेवटची विकेट आता असेल. You will be miss. I definitely hit. फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी झाले गोल. आणि अशा प्रकारे माही 11 आंबेले टीम ऑल आउट. सर्व संघ आता तंबूच्या आश्रयाला. जय हनुमान वजीर टीम अभिनंदन. हारलेल्या संघाचे कौतुक. यानंतर मॅचला सुरुवात होईल. एका बाजूला टीम बंडाबॉय स्टोकावडे, दुसऱ्या बाजूला टीम शिरावळी मानिवली. आणि विचार करू या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रोशन पवार.